मित्र नाना तर बघा मित्रांनो, मी आपल्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलो होतो ऊसाच्या. तर हे बघा तुम्ही, आता हे ऊस कशा प्रकारे जळून गेलेला आहे. कारण की यंदा आपल्याला पाऊस बी नाही आहे आणि पाणी बी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या ऊसाची अशी अवस्था झालेली आहे. तर आमची एकच महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांना एकच आमची मागणी आहे का तुम्ही आपल्या शेतकऱ्याच्या पंचनामे करून शेतकऱ्याला काहीतरी आर्थिक मदत करावी. हे आपल्यासोबत हे शेतकरी बोला तुम्ही. नमस्कार, मी होते सरदे मालेगाव बुद्रुकवरून बोलत आहे. हे बघा, हे पाण्यापैकी ऊस गेलाय, लाखभर रुपये खर्च झालाय ऊसाचा. आणि हे जीवन शेतकऱ्याचं सगळं शेतीवरती असतंय आणि मुलं बाळ याच्यावरच सगळं कष्ट करून शेतकरी जगतो आहे. कृषी मंत्र्याला एवढंच माझी विनंती आहे, एक पंचनामे तर सगळं व्हावं आणि याचं काही ना काहीतरी शेतकऱ्याला मिळावं. कारण पाण्यापैकी सगळं पीक पाणी पिण्याची सुद्धा हे परिस्थिती अशी लांबून पाणी आणायला लागत आहे आम्हाला. मग आता पिकाचं कोण पाहता येतं, पण पिण्याचीच पाण्याची परिस्थिती अवघड झालेली आहे. हे पुरं ढोरं त्याच्यावरती चाललं, शेतीवरतीच. आता त्यांना खायला सुद्धा काही राहिलेलं नाही. तर बघा मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यावर अति असं संकट आलेलं आहे यंदा. कारण की पाऊस नाही, पाणी नसल्यामुळे. तर आमची एवढीच विनंती आहे का पंचनामे करावे, शेतकऱ्याला काहीतरी मदत अशी द्यावी. पण मित्रांनो, व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल, पण शेअर मात्र करा, आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचा. कारण की आपल्या शेतकऱ्यावरती खूपच अडचणी आलेल्या आहेत यंदा पाऊस नसल्यामुळे. संपला चलो.